राज्यातील निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आल्याने सर्वांचा उत्साह शिगेला पोहोचल्याचं चित्र सर्वत्र बघायला मिळतंय। असं असताना मराठवाड्यात मात्र लोकसभेप्रमाणे मराठा ओबीसी संघर्ष बघायला मिळतोय। जो तो उमेदवार आता जातीय समीकरणांवर आपल्या विजयाची गणिते मांडताना दिसत आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मराठवाड्यातील अशा 5 जागांचा थोडक्यात आढावा घेणार आहोत, जिथे महायुती अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार हे पराभवाच्या छायेत असल्याचं दिसून येतंय। निवडणुकांचा खरा निकाल 23 नोव्हेंबर रोजी कळणार असून मतदारसंघातील ग्राउंड रिपोर्टवरून आपण हा अंदाज काढलेला आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, त्यापूर्वी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार, मी आर्या राऊत आणि तुम्ही बघताय महाराष्ट्र भूमी। मराठवाड्यात बीड जिल्हा हे मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाचे प्रमुख केंद्र होते। आता ही त्याच धर्तीवर जिल्ह्यातील मतदारसंघात प्रमुख लढती होताना दिसत आहेत। जिल्ह्यातील माजलगाव विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार प्रकाश सोळंके मैदानात असून त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मोहन जगताप रिंगणात उतरले आहेत। यांच्या व्यतिरिक्त तिकिटासाठी शरद पवार गटात प्रवेश केलेले रमेश आडसकर अपक्ष निवडणूक लढवत आहेत। हे तीनही उमेदवार साखर कारखानदार असून मराठा समाजातून येतात। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सोडचिठ्ठी देत धनगर समाजातून येणारे माधव निर्मळ मैदानात आहेत, तर भाजपकडून बंडखोरी करत पंकजा मुंडे समर्थक बाबरी मुंडे हे निवडणूक लढवत आहेत। हे दोन्ही उमेदवार ओबीसी मतदारांना आव्हान करत असले तरी शेवटच्या टप्प्यात माधव निर्मळ यांना ओबीसी समाजाचा पाठिंबा वाढताना दिसतोय। यामुळे आमदार प्रकाश सोळंके यांची चांगलीच डोकेदुखी वाढली। अशातच मी महायुतीच्या उमेदवारांची प्रचारक असून बाबरी मुंडे यांना आपला कसलाही पाठिंबा नाहीये अशी भूमिका पंकजा मुंडे यांनी घेतली आहे। लोकसभेप्रमाणे मराठा समाजाने आपली भूमिका महायुतीच्या विरोधात घेतल्यास प्रकाश सोळंके यांची या मतदारसंघात अडचण होऊ शकते। सध्या तरी शरद पवार गटाचे मोहन जगताप यांचं पारडं जड मानलं जातंय। बीड जिल्ह्यातील दुसरा मतदारसंघ आहे आष्टी विधानसभा। या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बाळासाहेब आजबे। अखेरच्या क्षणी एबी फॉर्म मिळवत ते अजित पवार गटाकडून निवडणूक लढवत आहेत, तर महायुतीकडून भाजपचे माजी आमदार सुरेश धस हे अधिकृतपणे उमेदवार आहेत। इथं दोस्तीत कुस्ती बघायला मिळत असली तरी सुरेश धस आमदार आजबे यांना वरचढ ठरताना दिसत आहेत। भाजप बंडखोर अपक्ष उमेदवार माजी आमदार भीमराव धोंडे यांनी मतदारसंघात आपल्या शिट्टीच्या आवाजाने चांगलंच वातावरण निर्माण केलंय। ओबीसी बहुल असलेल्या या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मत विभाजन झाल्यास त्याचा फायदा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार मेहबूब शेख यांना मिळू शकतो। चौरंगी लढतीत विजय कोण होईल हे सांगता येत नसल्याने तरी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार आमदार बाळासाहेब आजबे यांना मात्र पराभवाचा धक्का बसू शकतो। राष्ट्रवादी अजित पवार गटाला पराभव स्वीकारावा लागू शकतो, असा हिंगोली जिल्ह्यातील वसमत विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत अजित पवार गटाचे चंद्रकांत उर्फ राजू भैया नवघरे। त्यांची थेट लढत ही त्यांचे राजकीय गुरु मानले जाणारे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्याशी असणार आहे। हे दोघे मराठा उमेदवार रिंगणात असताना दोघांनाही तगडे आव्हान निर्माण केले। जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज यांनी मागील वर्षभरापासून ते मतदारसंघात संवाद साधत आहेत। मतदारसंघात लिंगायत समाजाचे निर्णायक मतदान असून प्रामुख्याने ओबीसी समाजाचा पाठिंबा गुरुपादेश्वर महाराजांच्या पायथ्यावर पडू शकतो। तसेच त्यांच्या प्रचारासाठी कालीचरण महाराज मतदारसंघात येणार असल्याची बातमी झळकत आहे। लोकसभेला आमदार राजू नवघरे आपल्या मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवारास आघाडी देण्यास अपयशी ठरले होते, त्यामुळे अजित पवार गटाची ही जागा धोक्यात येऊ शकते। परभणी जिल्ह्यातील पाथरी विधानसभा मतदारसंघात देखील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार राजेश विटेकर यांना धक्का बसण्याची शक्यता दिसत आहे, कारण बहुरंगी लढतीत मतविभाजनाचा त्यांना फटका बसू शकतो। महायुतीत शिंदे गटाकडून तिकीट न मिळाल्याने सईद खान हे रासपच्या तिकिटावर मैदानात उतरले आहेत।
ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे मानले जातात. भाजपकडून बंडखोरी करत माधवराव फड देखील अपक्ष निवडणूक लढवत आहेत. ते माजी आमदार मोहन फड यांचे वडील असून ओबीसी मतांवर त्यांची प्रमुख मदार असणार आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीत देखील बंडखोरी झाली असून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून इच्छुक असलेले माजी आमदार बाबाजानी दुराणी हे अपक्ष रिंगणात आहेत. महाविकास आघाडीत काँग्रेसकडून विद्यमान आमदार सुरेश वरपुडकर हे अधिकृत उमेदवार आहेत. मुस्लिम मतांचे मोठ्या प्रमाणात विभाजन झाल्यास त्याचा फटका सुरेश वडपुरकर यांना बसू शकतो. वंचित आघाडीकडून सुरेश फड रिंगणात आहेत. असे असले तरी खासदार संजय जाधव यांना या मतदारसंघातून जवळपास 30,000 मताधिक्य दिल्याने ते स्वतःवर आमदार वरपुडकर यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. तर राजेश विटेकर हे काहीच महिन्यांपूर्वी विधान परिषदेवर निवडून गेले आहेत. असे असतानाही पुन्हा त्यांनाच तिकीट दिल्याने मतदारसंघात त्यांच्याबद्दल नाराजी असल्याचं बोललं जाते. नांदेड जिल्ह्यातील बहीण भावाच्या लढतीने लक्षवेधी ठरत असलेला मतदारसंघ आहे लोहा कंधार विधानसभा. शेकापचे श्यामसुंदर शिंदे हे या मतदारसंघाचे विद्यमान आमदार असून यावेळी त्यांची पत्नी आशा शिंदे मैदानात आहेत. मागील वेळी दाजीला निवडून आणण्यात मेहुण्याचा हातभार असला तरी यावेळी मात्र आशा शिंदे यांचे सख्खे भाऊ माजी खासदार प्रतापराव चिखलीकर निवडणूक लढवत आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार घड्याळ हाती घेतल्याचं बोललं जातंय. महाविकास आघाडी तर ठाकरे सेनेने एकनाथ पवार यांना उमेदवारी दिली असली तरी शेकाप हा पक्ष देखील आघाडीचा एक घटक असल्याने या मतदारसंघात आघाडीत मैत्रीपूर्ण लढत बघायला मिळते. लोहा कंधार हे प्रतापराव चिखलीकर यांचं होम ग्राउंड असले तरी लोकसभेपाठोपाठ विधानसभेतही त्यांना पराभव स्वीकारावा लागू शकतो. कारण मराठा मुस्लिम मतदार लोकसभेप्रमाणे यावेळीही ठाकरे गटाच्या उमेदवार पाठीशी राहू शकतो. मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात बघायला मिळत आहे. ओबीसी बहुल असलेल्या या मतदारसंघात ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके या मतदारसंघावर वैयक्तिक लक्ष देऊन आहेत. जनहित लोकशाही पार्टीचे उमेदवार ॲड चंद्रसेन सुरनर पाटील यांच्यासाठी ते स्वतः प्रचार करत आहेत. त्यामुळे ओबीसी मतदार चंद्रसेन सुरनर यांच्या पाठीशी असल्याचं चित्र मतदारसंघात निर्माण झालंय. याचा फटका निश्चितच प्रतापराव चिखलीकर यांना बसू शकतो. एकनाथ पवार यांच्यासाठी लोहा येथे स्वतः उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली. त्यामुळे त्यांच्या बाजूने देखील चांगलं वातावरण निर्माण झालंय. लोहा कंधार मतदारसंघातून आघाडीच्या उमेदवारास लोकसभा निवडणुकीत काटावरचे मताधिक्य मिळाले होते. वंचित बहुजन आघाडीकडून शिवकुमार नरंगले निवडणूक लढवत आहेत. यावर तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.